जय शिवराय, जय शंभूराजे. बलिदान मासात संभाजी महाराजांनी सहन केलेले अत्याचार अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बोलणार आहोत अशा इतिहासाबद्दल जो फक्त ऐकूनही मन हादरून जातं. छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, हा फक्त इतिहास नाही, हा आहे स्वाभिमान, धर्म आणि जिद्दीचा जिवंत पुरावा. इसवी सन 1689 संगमेश्वर येथे अचानक मुघल सैन्याने हल्ला केला आणि संभाजी महाराजांना त्यांचा सखा कवी कलशांसह पकडलं. औरंगजेबाला वाटलं आज मराठा साम्राज्याचा अंत झाला, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो ज्या राजाला पकडतोय तो मृत्यूला देखील हरवणारा सिंह आहे. हा तो पूर्ण विसरलेला होता. संभाजी महाराजांना त्याच्यासमोर उभं केलं गेलं आणि एक प्रस्ताव ठेवला गेला. इस्लाम धर्म स्वीकारा, तुला जिवंत सोडतो. मित्रांनो, त्यावेळेस माझ्या राजांनी काय केलं बघा. जीव वाचवायचा असेल तर हा एकच मार्ग होता, पण राजांनी महाराजांनी डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, माझा धर्म आणि स्वाभिमान विकत नाही. आणि इथून सुरू झाला इतिहासातील सर्वात मोठा, कठीण आणि वेदनादायक असा हा काळ. त्यांना कैदेत टाकण्यात आलं. अनेक दिवस अन्न पाणी कमी देऊन ठेवण्यात आलं. शारीरिक आणि मानसिक छळ देखील करण्यात आले. त्यांची इच्छाशक्ती मोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना वारंवार अपमानित करण्यात आलं. त्यांच्यासमोर त्यांचा विश्वासू लोकांना शिक्षा देण्यात आली, जेणेकरून ते घाबरतील आणि झुकतील. त्यांच्यासमोर कवी कलशाला देखील खूप काही सहन करायला लागलं, की जेणेकरून आपले महाराज काहीतरी त्यांच्या बाजूने होतील. परंतु माझा राजा खूप स्वाभिमानी होता. पण संभाजी महाराज ते प्रत्येक वेळी अजून ठाम होत गेले. प्रत्येक दिवस एकच प्रश्न, धर्म बदलणार का? आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर, नाही. इतिहासात काही उल्लेख असे सांगतात की त्यांना दीर्घकाळ छळ सहन करावा लागला. त्यांची मानसिक ताकद तोडण्यासाठी अनेक प्रकारे दबाव टाकला गेला. पण मित्रांनो, त्यांनी एकदाही हार मानली नाही. ना भीती, ना वेदना, ना मृत्यू. त्यांनी हसत हसत सर्व काही सहन केलं. काहीही त्यांना झुकवू शकले नाही. कोणीही त्यांना झुकवलं नाही. शेवटचा दिवस आला. सर्वात वाईट हा दिवस, सर्वात वाईट काळ. तुळापूर येथे संभाजी महाराजांनी आपला शेवट स्वीकारला. पण तो पराभव नव्हता, तो होता इतिहासातील सर्वात मोठा विजय. कारण त्यांनी दाखवून दिलं की शरीर नष्ट होऊ शकतं, पण स्वाभिमान कधीच मरत नाही. मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतोय तो अशाच बलिदानांमुळे शक्य झाला आहे. आपण सहजपणे विसरून जातो, पण मित्रांनो, या भरपूर राजांचे बलिदान हे आपल्या स्वराज्यासाठी झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे नावच पुरेसं आहे प्रेरणा देण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आणि कधीच न झुकण्यासाठी. जर तुम्हालाही त्यांच्या बलिदानाचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवा, कारण हा इतिहास फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तो जपण्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि होईल तेवढं तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूयात अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तो विषय नक्की टाईप करा. त्याची शक्य होईल तेवढी सत्य माहिती, सत्य बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.